लातूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा पिकांना मोठा फटका बसलाय। टोमॅटो कांद्याचे पीक हातचे गेले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा मात्र हिरावलाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। खरीपाच्या पेरणीपूर्वी सरकारनं आर्थिक मदत करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। लातूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे बळीराजा मात्र आता संकटात आलाय। शेतकरी हवालदिल झालाय। खरीपांच्या पेरणीपूर्वी सरकारनं आर्थिक मदत करण्याची मागणी आता त्या ठिकाणचे शेतकरी करतायत। ढगफुटी सदृश पाऊस लातूरमध्ये झाला। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। शेती पिकांना मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेल्या पिकाला या शेतकऱ्यांना मुकावं लागलंय। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय लातूरमध्ये जे काल धुवाधार पाऊस झाला त्यानंतर रस्त्यांची कशी अवस्था झाली आपण पाहतोय। रस्त्यांवरती पाणी साचलंय। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं। त्या ठिकाणाहून प्रवास करत असताना कसरत करत या ठिकाणावरून प्रवास करावा लागतोय। लातूरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला। माझे टमाटे 2 एकर आणि कांदा 1 एकर। कांद्याचा खर्च 50,000। टमाट्यात काहीतरी मिळेल म्हणून टमाट्याचा खर्च पावणे 2 लाख रुपये केला। असा जवळजवळ माझा 2.5 पावणे 3 लाख रुपये खर्च झालाय। सरकारनं पूर्ण टमाटर झडून गेलंय। हातात 2 रुपयाचं टमाटर इकन म्हणलं तर इतकं देखील रानात राहिलं नाही। तरी तुम्ही लवकर पंचनामा करणे आणि आम्हाला पुढल्या पिकासाठी मदत करणे। या अवकाळी पावसाचं प्रचंड अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। खरं पाहिलं तर पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, त्यानंतर टोमॅटो कांद्यासारखी पिकं असतील, हे पूर्णपणे चिखलात माखलेले आहेत। प्रशासन अत्यंत निर्ढावलेलं आहे। प्रशासनानं कुठलीही कारवाई अद्याप केलेली नाही। पंचनामे अद्याप झालेले नाहीत आणि अक्षरशः पेरणीला येऊन आपण थांबलेलो। असं असताना सुद्धा प्रशासनानं काम केले नाही। तात्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्याच्या हातावर आर्थिक मदत द्या, अन्यथा राज्यभर संघटनेच्या वतीनं क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमकपणे आंदोलन उभा करेल असा इशारा या ठिकाणी देतोय। तर मुसळधार पावसामुळे शेतीला मात्र मोठा फटका बसला। या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लातूर जिल्ह्यातील विविध भागामध्ये गेल्या 2 आठवड्यापासून जोरदार अवकाळी पाऊस होत आहे। या पावसाचा तडाखा इथल्या पिकांना बसलेला आहे। आपण सध्या उभे आहोत लातूर जिल्ह्यातल्या बोदोडा इथल्या एका शिवारामध्ये। अवकाळी पावसामुळे इथल्या टोमॅटो बागाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता की हजारो रुपये खर्च करून जोपासलेली बाग, शेतकऱ्यांनी जोपासलेली ही बाग पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे। या बागेतून आता त्यांना शून्य उत्पन्न हाती लागणार असल्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहे आणि अशीच परिस्थिती काहीशी जिल्ह्यातल्या इतरही भागामध्ये आहे। या अवकाळी पावसामुळं जिल्ह्यात टरबूज, टोमॅटो, कांदा, आंबा या पिकांसह पालेभाज्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे की झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून खरीप पेरणीपूर्वी शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी। पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्यासोबत होते। श्रीराम, आपण पाहतोय कालपासून सोशल मीडियावरती सुद्धा अनेक व्हिडिओ लातूरमध्ये व्हायरल होत आहेत की ढगफुटी सदृश्य पाऊस लातूरमध्ये झालाय। शेती पिकांना मात्र मोठा फटका बसलाय। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच अवकाळी पावसाचा शेतीच्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये। काही तांत्रिक अडचणीमुळे श्रीरामशी आपला संपर्क तुटलाय। मात्र शेती पिकांना मोठा फटका बसलाय। लातूरमध्ये काल धुवाधार पाऊस झालाय, त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना मुकावं लागलंय। हे दृश्य आपण पाहतोय।